गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं मिनी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आपण आता 2-3 दिवसानंतर भेटतो आहे, कारण मी तुम्हाला फक्त रेसिपीचे व्हिडिओ शेअर केले. तर बघितले की नाही तुम्ही रेसिपीचे व्हिडिओ? आवडले असतील लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आतासुद्धा मला खूप लेट झाला आहे. तर काय होतं ना, डेली कन्सिस्टन्सी राखून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. इन्स्टाला मी डेली व्हिडिओ यासाठीच टाकते की माझे यूट्यूबला सबस्क्राईब वाढावे आणि तो फायदा मला होतो आहे, म्हणून मी इथे कन्सिस्टन्सी ठेवते. बाकी पेड कोलॅबरेशन वगैरे काय येईल नाही येईल त्याचं मला नाही माहिती, बट मी कन्सिस्टन्सी ठेवण्याचा प्रयत्न करते. सो तुम्हीसुद्धा सपोर्ट करा, असंच प्रेम राहू द्या. थँक्यू सो मच आणि कंटिन्यू करा. बाय. ज्या वेळेला आपल्याला बाहेरचंही बघायचं आहे आणि घरचंही बघायचं आहे, त्यावेळी काही कळतच नाही नक्की काय करावं. तर मी इथे कशाबद्दल बोलते आहे, कारण माझे 10 ते 12 तास डेलीचे एवढे अवर्स माझे बाहेरच जातात. त्यामुळे म्हटलं चला, आणि जेवणाची सुरुवात जेवण तर करायलाच पाहिजे, कारण बाहेरचं घ्यायला गेलं तर जेवण खूप महाग आहे आणि बाहेरचं जेवण रोज रोज थोडी नाच परवडणार आहे आपल्याला. तर म्हटलं चला, मुलांना पण आवडतं आणि आज तशी शाळेला सुट्टीच होती, आर्यनची पण शाळा नव्हती, त्यामुळे म्हटलं थोडं उशिराच स्वयंपाक करायला घेतला. तर आजच्या जेवणामध्ये मी सर्वप्रथम भात लावून घेतला कुकरला. भात खूप आवडतो आद्याला आणि आर्यनला पण. आणि मग ही वड्याची भाजी आहे, काही भागामध्ये याला ना सांडगे पण म्हणतात. तर वड्याची भाजी बनवून घेतली आणि असा मसाला मी तयार केला होता. छान मसाला तयार झाला, भाजून घेतलं होतं सगळं आणि ते चपात्या वगैरे करून घेतल्या गरमागरम. आणि आर्यनला तर खूप आवडतं ही गरमागरम चपाती आणि मस्त अशी कांदा वड्याची भाजी. तर आज तेच बनवलं. आणि मग मला पण टिफिनमध्ये काही वेगळं हवं होतं, तर माझ्यासाठी मी बेसन पोळी करायला घेतली. आणि त्यानंतर आर्यन बोलला की आई मला पण बेसन पोळी एक्स्ट्रा बनव, तर त्याच्यासाठी पण बनवली. आणि उद्या त्याला खायची होती इडली, खूप दिवसापासून मागे लागलेला, म्हणून पोहे, उडीद डाळ आणि रवा, तांदूळ सगळं स्वच्छ धुवून घेतलं आणि भिजत टाकलं. आता निघाले मी माझ्या जॉबसाठी, कारण टाईमावर निघायला पाहिजे. आज तसं मला थोडंसं लेट झालं होतं बरं का, बस काही भेटत नव्हती, म्हणून जे होतं ते मिळेल. तर रिक्षा मिळाली आणि रिक्षाने मी निघाली माझ्या जॉबकडे. तर मध्येच स्टॉपला उतरल्यावर बरंच लांब चालत जावं लागतं. जर तुम्ही ऑटोने गेलात तर ऑटोचे 26 रुपये होतात बरं का. मग गेल्यानंतर थोड्या वेळाने एक छोटीशी माझी क्लिप घेतली आणि माझी ड्युटी संपवून मी आणि अश्विनी सिस्टर निघालो एका कामासाठी. तर कुठे चाललो आम्ही पुढे तुम्ही बघालच. जायचं होतं एका शॉपमध्ये. आमचं दोघींचं बोलणं चाललं होतं की चालत चालत जाऊया, म्हणजे थोडंसं वजन तरी अजून कमी होईल. तर त्यांनी ऑलरेडी वजन कमी केलेलं आहे त्यांचं, आणि माझं तर आहेच मेंटेनमध्ये, बट स्टील जोक ॲज अ जोक म्हणून ते बोलत होते. त्यानंतर आम्हाला घ्यायची होती लिपस्टिक, आणि एकदा शॉपमध्ये गेलो की आपल्याला जे पाहिजे ते खूप डोळ्यासमोर फिरत असतं, काय घेऊ आणि काय नाही. तर मग शॉपमध्ये गेल्यानंतर जे काय घ्यायचं होतं ते घेतलं. त्यानंतर मी निघाले घरी. तिथून आले परत रिक्षानेच आले, आणि मुलांना पण घ्यायचं होतं. 11:15 झालेले आहे आणि मला जेवण करायचं होतं. आद्या खूप खुश झाली, उड्याच मारायला लागली मला घरी आलेलं बघताना, आणि तिची काही बडबड पण चालली होती. खूप आवाज येते म्हणून मी इथं व्हॉइस ओव्हर दिलेला आहे. सो गाईस, स्टे ट्यून, कंटिन्यू राहा आणि जेवायला या माझ्यासोबत. चला, बाय. या जेवायला सगळ्यांनी. आद्या जेवली ना मम्माला सोडून एकटी? या सगळे जेवायला. आता चालू माझं जेवण, सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. आणि आज मी खूप खुश आहे, कारण मला साडीची ऑर्डर आली. आज एक साडी सेल झाली, म्हणून म्हणते इंस्टाग्रामचा, फेसबुकचा आणि व्हॉट्सअपचा खूप फायदा होतो. पुढे मला ना कामामुळे शेअर करायला जमत नाही, नाहीतर मी नक्की शेअर करणार तुमच्यासोबत. म्हणून मी ह्या 4 अकाउंटवरती कन्सिस्टन्सी ठेवण्याचा खूप प्रयत्न करते, आणि ते पॉसिबल नाही आहे तरी पण मी करते. कारण तुम्ही बघताय जॉबच किती वेळ, मला खूप लेट होतो. 10 ते 12 तास माझे बाहेरच जातात, आणि ते करूनसुद्धा मी यूट्यूब हँडल करते, इन्स्टा हँडल करते. इन्स्टाचे 2 अकाउंट आणि फेसबुकसुद्धा. तर आधीसुद्धा माझ्या ऑनलाईन ऑर्डर आलेल्याच होत्या, ते मी तुमच्यासोबत शेअर नाही केलं, पण आज ऑर्डर आली तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया, कारण तुम्ही माझी फॅमिली आहेत. जेवण झालं आताच. आता ना, सकाळी मी भिजत टाकले होते तांदूळ, आणि ते तुम्ही बघितलंच असेल. ते आता मिक्सरला बारीक करून घ्यावं लागेल मला, कारण सकाळी इडली बनवायचे ना. चला मग.
आता जे भिजत घातलं होतं ते छानपैकी भिजलं. त्यानंतर ना म्हटलं बारीक करून घेऊया, तर मिक्सरला बारीक करून घेतलं. कारण उद्या बनवायची आहे इडली. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंच आहे, आमच्या घरी ना इडली सगळ्यांनाच आवडते, पण आर्यनला जास्त आवडते. आणि खायचं तर त्याचं एकदाच असतं, आता खाल्लं ना तर परत तो मागणार पण नाही. तर अशा प्रकारे ना मी बॅटर बनवून घेतलेलं आहे आणि खूप छान स्मूदी असं झालेलं आहे. आता बघूया उद्या काय होतं फर्मेंटेशन झाल्यानंतर. आता रात्रभर मस्तपैकी फर्मेंट होईल ते, कारण पावसाळा आहे पण मुंबईमध्ये काही जास्त थंडी नाही आहे, त्यामुळे होऊन जाईल. आणि मग नंतर बाकीचे कामं राहिले होते, म्हटलं ते किचन वगैरे क्लीन करून घेऊया, कारण मग तसंच ठेवलं तर सकाळी परत प्रॉब्लेम होईल, उठल्यानंतर परत तेच. तशी उद्या तर सुट्टीच आहे, संडे आहे उद्या. पण असं होतं संडे असलं की आपण थोडंसं रिलॅक्स पण उठायला होतं, आजच कामं आवरून ठेवली तर. आणि किचन ओटा वगैरे क्लीन असला की म्हणजे पटकन जेवण बनवायला घेता येतं. तर अशा प्रकारे माझं क्लिनिंग वगैरे झालं, भांडी वगैरे पण सगळी मी स्वच्छ करून घेत होती ते. आणि खूप दमली होती दिवसभरामध्ये. असं वाटतं ना कधी कधी की यार आपल्याच आयुष्यामध्ये स्ट्रगल दिली आहे का, असं वाटतं. त्यानंतर खूप थकवा आला होता मला तर. आणि मग नंतर तुमच्यासोबत ब्लॉग पण मला शेअर करायचा असतो, म्हणून ते सुद्धा मी आता वाजले 12:15. आणि एवढं थकल्यानंतर मी म्हटलं चला, माझं जे स्किन केअर रुटीन असतं ना ते मी कधीच स्किप करत नाही. काहीही झालं, कितीही वाजले तरी माझं स्किन केअर रुटीन हे मी आत्तापर्यंत कधीच स्किप केलेलं नाही आहे. त्यामुळे आपला चेहरा जो आहे ना तो ताजंतवाना आणि टवटवीत राहतो. रात्री जर तुम्ही स्किन केअर करून झोपलात, छान वॉश केला चेहरा, त्यानंतर मॉइश्चरायझर अप्लाय केलं, गुलाब जेल अप्लाय केलं, मी तर मला जेवढं माहिती आहे तेवढंच अप्लाय करते, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सगळं काही गोष्टी चालू आहे. तर आणि मला माहिती आहे त्याप्रमाणे मी ह्या गोष्टी करते. बाकीचं तर मी व्हिटॅमिन सी किंवा रेटिनॉल वगैरे अजूनपर्यंत मी कधी अप्लाय केलेलं नाही आहे, किंवा नायसिनेमाइड सिरम वगैरे झालं, ॲझेलिक ॲसिड झालं, हे मी काहीच चेहऱ्याला अप्लाय केलं नाही. पण अशा साध्या सिंपल गोष्टी मी अप्लाय करते आणि तुमच्यासोबत म्हणूनच मी शेअर केलं. कारण तुम्ही सकाळी उठाल ना त्यावेळी तुमचा चेहरा जो आहे ना तो एकदम छान दिसतो आणि ग्लोवी स्किन दिसते, शाईन करायला लागते. मलासुद्धा आमच्या इथे ऑफिसला सगळेजण बोलतात, तुझं स्किन एवढं चमकतं कसं काय, किती छान दिसतं वगैरे. अशा प्रकारे माझं आजचं रुटीन झालेलं आहे. दिवसाचा एंड झालेला आहे. माझी मुलगी सुद्धा विचारते झालं का. सो गाईस चला बाय, गुड नाईट, पुन्हा भेटू एका. तर चला गाईस बाय बाय, पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. मध्येच माझा व्हिडिओ स्टॉप झाला होता कारण माझा मोबाईलचा स्टोरेज जो आहे तो फुल झालेला आहे आणि मला खूप झोप येते आहे. तरी सुद्धा मला आताच्या व्हिडिओची एडिटिंग करायची, त्यामुळे मला उद्या शूटिंग घ्यायला जमेल है ना, माझं रुटीन दाखवायला जमेल, नाही तर मला म्हणजे माझा मोबाईल सपोर्टच करणार नाही आणि आजचा ब्लॉग मी कधी देणार तुम्हाला. सो बाय. आय थिंक मला 1 वाजेल झोपायला. बाय बाय.